हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आमदार शिर्केने ऊर्जाला चक्क तिच्याच घरातून तिच्या चाळीतून बाहेर काढण्याचा मोठा प्लॅन बनवला आणि तो यशस्वी झालाच असता, पण ऐनवेळेस शौर्य तेथे पोहोचला. शौर्य आल्यामुळे ऊर्जामध्ये सुद्धा हिंमत आली. शौर्यने चक्क फेसबुक लाईव्ह सुरू केलं आणि हे गुंड कसे ऊर्जाला त्रास देत आहे हे ऊर्जाने अख्ख्या जगाला सांगितलं. आणि मग त्यानंतर चाळीतल्या माणसांनी एकजूट दाखवली. चाळीतले तरुण मुली सगळे ऊर्जाच्या बाजूने उभे राहिले आणि या गुंडांना तेथून हाकलून दिलं. म्हणजे ऊर्जा ही शौर्याच्या मदतीने मोठमोठ्या संकटांना तोंड देते. आणि आता ऊर्जाने ठरवलंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फक्त पद्माच नाही तर अशा असंख्य मुलींपर्यंत पोहोचणार ज्यांच्यावर अन्याय झालाय आणि ज्यांना न्याय हवा आहे. आणि ती अशा असंख्य मुलींच्या केसेस सुद्धा कोर्टात लढणार आहे. हे तिने आपलं नवीन मिशन बनवलंय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मंग्याच्या डोक्यात जोरात काठी मारून हे गुंड त्याला घायाळ करतात आणि हे सगळं आपल्या मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ कॉलवर आमदार शिर्के पाहत असतो आणि चांगलाच खुश होतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. मंग्या बेशुद्ध होतो. हे गुंड म्हणतात, आता जर पुन्हा कुणी आमच्या रस्त्यात आडवं आलं ना तर त्याची अवस्था आम्ही अशीच करणार. असं म्हणून तो चक्क ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा शिंदे, आता तू या चाळीतून निघायचं, तुला मी या चाळीत राहू देणार नाही. आमदार शिर्के जोरात हसू लागतो आणि हा व्हिडिओ कॉल कट करतो. अर्पिता हे सगळं पाहत असते आणि विचारते, डॅड, हे सगळं तुम्ही काय करताय? तर आमदार शिर्के म्हणतो, आत्ता कोठे माझ्या काळजाला शांती मिळाली आहे, गारगार वाटतंय. नाहीतर तो हर्षवर्धन स्वतःला खूप मोठा वकील समजतो, परंतु अशी प्रकरणं कशी हाताळायची असतात त्याला काय माहिती आहे का? ते मला माहिती आहे, कारण मी आमदार आहे, राजकारणी आहे. यालाच तर म्हणतात राजकारण. मी सगळं केलं परंतु कोठेच माझं नाव नाही आलं. आणि आता कुणीही पाहिलं तर त्याला असंच वाटेल की पद्माला तिच्याच चाळीतील लोकांनी त्या ऊर्जाला घराबाहेर काढलं. मला काहीच फरक पडत नाही. अर्पिताला खूप वाईट वाटतं. तिला भीती वाटत असते की या सगळ्या गोष्टी जर हर्षवर्धन आणि शौर्यला समजल्या तर माझं शौर्याशी लग्न होणार नाही. आणि मग आमदार शिर्के या गुंडांना कॉल करतो आणि सांगतो, आता व्हिडिओ कॉलवर मला सगळं सांगत बसू नका. ऊर्जा शिंदेच्या घरात घुसा आणि तिचं सगळं सामान बाहेर फेका. ती रस्त्यावर आली पाहिजे, रस्त्यावर. आणि तो फोन कट करतो आणि हा गुंड लगेच आपल्या मित्र गुंडांना सांगतो, ए ऊर्जा शिंदे, आता मी तुला या चाळीत राहू देणार नाही. आणि हे सगळे गुंड ऊर्जाच्या घरात घुसू लागतात. ऊर्जा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही असं का करताय? माझी चूक तरी काय आहे? मी फक्त एका पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय, ही माझी चूक आहे का? तर हे गुंड म्हणतात, तुझी ही भाषणबाजी बंद कर. या लहान मुलीला इतकं लागलंय, तिचा जीव धोक्यात होता, तिची इज्जत धोक्यात होती, याचं तू काय उत्तर देशील? ऊर्जा काही बोलणार इतक्यात हे गुंड चक्क ऊर्जाच्या घरामध्ये शिरतात आणि ऊर्जाच्या घरातील सगळं सामान, भांड्याची रॅक, खुर्च्या हे सगळं बाहेर फेकून देऊ लागतात. ऊर्जा खूप घाबरते. या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न करते, थांबा, हे काय करताय तुम्ही, प्लीज असं करू नका. परंतु हे गुंड ऊर्जाचं काहीच ऐकत नाही आणि ऊर्जाच्या घरातील सगळं सामान बाहेर फेकत असतात. एक गुंड तर चक्क ऊर्जाच्या बाबांचा काळा कोटच बाहेर फेकू लागतो. ऊर्जा कसं बसं त्याच्या हातातून हा कोट घेते तर तो ऊर्जाच्या घरातील भांडी, कळशा, बादल्या सगळं बाहेर फेकतो आणि ही कळशी बाहेर घरंगळत जाते. तेवढ्या शौर्य तेथे पोहोचतो आणि शौर्य आपल्या पायाने ही कळशी अडवतो. तो पुढे येतो तर हे गुंड चक्क ऊर्जाच्या बाबांचा फोटो घराबाहेर काढतात आणि फेकून देतात, फोडून टाकतात. ऊर्जा खूप दुःखी होते. शौर्य तिला सावरतो. ऊर्जाला वाईट वाटतं की आपले बाबा जे आज या जगात नाहीये त्यांचा फोटो या गुंडांनी घराबाहेर फेकला. या फोटोची फ्रेम फुटते. ऊर्जा ढसाढसा रडू लागते आणि बाबांच्या फोटोला छातीशी कवटाळते. शौर्य खूप चिडतो आणि विचारतो, ऊर्जा, हे सगळं काय सुरू आहे? कोण आहे ती माणसं? तुझं सामान का घराबाहेर फेकताय? तर ऊर्जा सांगते, शौर्य, मी पद्माची केस लढते ना, त्यामुळे माझ्या चाळीतली माणसं मला घराबाहेर काढताय. सगळे माझ्या विरोधात उभे आहेत आणि माझ्यामुळे चाळीतील मुली सुरक्षित नाहीये, त्यांना त्रास होतोय असं म्हणता येते आणि मला आता या चाळीत राहू देत नाहीये. परंतु कुणी कितीही म्हटलं तरी मी
या चाळीत राहणारच. मी कोणाचंच ऐकणार नाही, पद्माची केस सोडणार नाही, पद्माची केस लढणारच. तेवढ्यात जी मुलगी घायाळ झालेली असते, जखमी झालेली असते, तिचा बाप पुढे येतो आणि म्हणतो, ऊर्जा तू असशील हिंमतवाली, पण आमच्या मुली तशा नाही आहे ना. येथे आमच्या मुलीवर किती मोठं संकट आलं होतं. जर तिचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतंस तू. ऊर्जा खूप दुःखी होते. शौर्य चिडतो आणि म्हणतो, अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा. तुम्ही चक्क एका मुलीला घराबाहेर काढताय आणि त्या मुलीची तरी काय चूक आहे, ऊर्जाची काय चूक आहे. ऊर्जा फक्त एका पीडित अन्याय झालेल्या मुलीच्या बाजूने कोर्टात उभी राहिली आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आणि तुम्ही तिलाच घराबाहेर काढताय का. तुम्ही आज आहे ना तिची घरातील भांडी नाही बाहेर फेकली आहे, तर तुम्ही तुमची विचारसरणी बाहेर फेकली आहे. ऊर्जा तर निस्वार्थीपणे 1 रुपयासुद्धा न घेता त्या पद्माला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही माणसं स्वार्थी आहात, स्वार्थी. फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करताय. तुम्हाला समाजाचं, माणुसकीचं काही देणं घेणं नाही आहे. आणि तेव्हा शौर्य हा सुद्धा चांगली डायलॉगबाजी करतो. त्यामुळे हा गुंड खूप चिडतो आणि विचारतो, ए कोण आहे रे तू, चल निघ इथून. शौर्य चिडून म्हणतो, मी कोण आहे ना तुला दाखवतोच. असं म्हणून शौर्य पोलिसांना फोन करतो. हा गुंड चांगलाच घाबरतो. इकडे अर्पिता ही आपल्या बापाबरोबर असते आणि ती त्याला विचारते, डॅड पण तुम्ही हे सगळं का करताय. जर हे हर्षवर्धन अंकलला समजलं तर. आमदार शिर्के चिडून विचारतो, कोण आहे तो हर्षवर्धन. एक साधा वकील आहे आणि मी कोण आहे, मी आमदार आहे, आमदार. आणि तुला काय म्हणायचंय, आता मी त्या हर्षवर्धनला विचारून माझी सगळी कामं करायची का. त्याने सांगितलं तर करायचं, त्याने सांगितलं तर नाही करायचं. अर्पिता चांगलीच घाबरते आणि म्हणते, नाही डॅड मला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु या सगळ्याचा माझ्या लग्नावर परिणाम झाला तर मला त्याची भीती वाटत होती. आमदार शिर्के अर्पिताला समजावून सांगतो, असं काहीच होणार नाहीये, तू काळजी करू नको. आता ती ऊर्जा शिंदे पुन्हा केस लढण्याची हिंमत करणार नाही आणि मग माझा विक्रांत हा निवडणूक लढणार, आमदार बनणार. मग पक्ष माझ्या हातात, सत्ता माझ्या हातात, संपूर्ण राज्य माझ्या हातात. असा विचार करून आमदार शिर्के खूप खुश होतो आणि एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. परंतु अर्पिताला मात्र तिच्या लग्नाचं टेन्शन असतं की माझं शौर्यवर खूप प्रेम आहे आणि काही करून माझं त्याच्याशी लग्न व्हायलाच हवं. इकडे हा गुंड चक्क शौर्याचा फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो, पाहतोस मी तू पोलिसाला कसा फोन करतो. शौर्यला खूप राग येतो आणि तो या गुंडांच्या सनसनीत मुस्काटात मारतो. हे गुंड शौर्याच्या अंगावर धावून येतात. तर शौर्य चिडून म्हणतो, आता कुणीही पुढे आलं ना तर मी तुमची चांगलीच हाडं खिळखिळी करल. ऊर्जा आता तू गप्प बसून चालणार नाही. मी फेसबुक लाईव्ह सुरू करतोय, तुला जे काही सांगायचंय ते सांग. असं म्हणून शौर्य ऊर्जाचा मोबाईल घेतो आणि फेसबुक लाईव्ह सुरू करतो आणि ऊर्जाला शूट करू लागतो. ऊर्जा झालेला सगळा प्रकार सांगते. मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, भारतमाता चाळ क्रमांक 7 राहते. मी एका गरीब पीडित मुलीची केस कोर्टात लढते आणि हे गुंड माझ्या चाळीत घुसले आहेत आणि मला माझ्याच घराबाहेर काढताय, माझ्या चाळीतील लोकांना मारहाण करताय. असं म्हणून ती मंग्याला किती लागलंय ते सुद्धा सांगते. त्याचबरोबर चाळीतील लोकांना किती त्रास देत आहे ते सांगते. दळवी काकू म्हणतात, पहा या बिचाऱ्या मुलाला किती लागलंय, हे गुंड हे सगळं करताय. शौर्य हे सगळं शूट करत असतो आणि मग ऊर्जा या गुंडांना सुद्धा दाखवते, पहा हेच ते गुंड आहेत जे माझ्या घरात शिरलेत, माझ्या चाळीमध्ये शिरले आहेत आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. तुम्हीच सांगा, एका पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतेय, यात माझी काय चूक आहे. मी काय गुन्हा करते की काय. मी कोणताच गुन्हा करत नाहीये आणि मी हार सुद्धा मानणार नाहीये. मी या केसमधून सुद्धा माघार घेणार नाही आणि ही चाळ सुद्धा सोडून देणार नाही, कारण तो माझा हक्क आहे आणि मी माझा हक्क मिळवणारच. या गुंडांना खूप राग येतो आणि ते चक्क शौर्याच्या हातातून हा फोन फेकून देतात. लाईव्ह बंद पडतं, परंतु ऊर्जा काही बंद होत नाही आणि ऊर्जा त्याची डायलॉगबाजी सुरूच ठेवते आणि या सगळ्या चाळीतील लोकांना विचारते, तुम्ही सगळे असेच गप्प बसणार आहात का. तुम्ही सांगा ना, या सगळ्यात माझी काय चूक आहे, माझं काय चुकलंय. शौर्य खूप चिडतो आणि विचारतो, ऊर्जा तू यांना काय सांगतेस की तुम्हीच सांगा. अरे ही माणसं आहे ना फक्त स्वार्थी आहे, स्वार्थी. त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी हे काही करू शकतात. अरे
तुम्ही लोक तर म्हणतात ना, चाळ संस्कृती खूप भारी आहे, आम्ही एकमेकांचे नातेवाईक नसलो तरीसुद्धा नातेवाईकांपेक्षा मोठे आहोत, एकमेकांना गरज पडली काही झालं तरी आम्ही एकमेकांसाठी उभे राहतो, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे असतो. आणि आज तुमच्या चाळीतली ही मुलगी स्वतःसाठी नाही तर एका पीडित मुलीसाठी एग्री करतीये, आणि ती पद्मासुद्धा तुमच्याच चाळीतली आहे ना, तरीसुद्धा तुम्ही तिच्या पाठीशी उभं न राहता तिच्या घरातली भांडी बाहेर फेकताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज. असं म्हणून शौर्य ऊर्जाचा हात हातात घट्ट पकडतो आणि म्हणतो, ऊर्जा, तुला इतर कुणीही साथ नाही दिली ना तरी चालेल, पण मी नेहमी तुझी साथ देईल. हे ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो. तेवढ्यात पद्माचा भाऊ बंटी पुढे येतो आणि ऊर्जाचा दुसरा हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जाताई, मी छोटा असलो म्हणून काय झालं, पण मी सुद्धा या लढाईत तुझी साथ देणार आहे आणि शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे. ऊर्जा आणखीनच खुश होते. तेवढ्यात तेथील एक तरुण मुलगा पुढे येतो आणि म्हणतो, ऊर्जा, आपण बहिणींच्या हातावर आपल्या नावाची राखी बांधतो, ती बहिणींची साथ देण्यासाठी, बहिणींचं रक्षण करण्यासाठी, त्यांना असं रस्त्यावर आणण्यासाठी नाही. मी सुद्धा तुझी साथ देतोय. या गुंडांना जबर धक्काच बसतो. तेवढ्यात चाळीतली इतर माणसं, मुलं, मुली आणि अजून काही माणसं हे सुद्धा अशी मानवी साखळी तयार करतात आणि म्हणतात, ऊर्जा, आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर आहोत. पाहूच तुला कोण कसं काय करतं. तू ना केस मागे घ्यायची, नाही चाळ सोडून जायची. आणि आता आम्ही पाहतोच या गुंडांची कशी हिंमत होते आपल्या चाळीतील लहान मुलामुलींना त्रास देण्याची. आणि सगळेजण खूप खुश होतात. पाहता पाहता चाळीतील लोकांची एक मानवी साखळी तयार होते. जी लोक आत्तापर्यंत ऊर्जाला नावं ठेवत होती, ऊर्जाला चाळ सोडून जा, तुझ्यामुळे आमच्या लहान मुलींना त्रास होतोय असं म्हणत होती, ती सगळी माणसं ऊर्जाच्या बाजूने उभी राहिलेली असतात. त्यामुळे ऊर्जाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढतो. आणि ही सगळी माणसं या गुंडांना म्हणतात, आत्ताच्या आत्ता येथून निघायचं, नाहीतर तुमचे हातपाय, तुमची हाडं खिळखिळी करून तुम्हाला इथून पाठवून देऊ. गुंड चांगलेच घाबरतात आणि तेथून पळून जातात. ऊर्जा, शौर्य या सगळ्यांना खूप आनंद होतो. इकडे आमदार शिर्केच्या बंगल्यावर आमदार शिर्केचा माणूस त्याला म्हणतो, साहेब, त्या भारतमाता चाळीत जाऊन पाहायचं का, सध्या तेथे काय चाललंय. तर आमदार शिर्के विचारतो, तुला माहितीये का, चोर आहे ना, चोरी करताना कधीच पकडला जात नाही. तो तेव्हा पकडला जातो जेव्हा तो चोरी केलेल्या ठिकाणी परत जातो. त्यामुळे भारतमाता चाळ कोठे, अशी चाळ आहे का मुंबईत, मला माहीतच नाहीये. तेथे काय झालं त्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाहीये. त्यामुळे आता त्याबद्दल काहीच बोलायचं नाही, विषय तेथेच संपलाय. असं म्हणून आमदार शिर्के हसू लागतो. त्याची माणसंही खुश होतात, पण अर्पिताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे ऊर्जाच्या चाळीत ऊर्जा, शौर्य, बंटी आणि चाळीतली सगळी तरुण माणसं एकत्र बसलेली असतात. आणि ऊर्जा ही शौर्याला म्हणते, शौर्य, आजपर्यंत आमच्या चाळीत असं कधीच घडलं नव्हतं. एखाद्या व्यक्तीवर संकट आलं ना तर सगळे खांद्याला खांदा लावून हातात हात घेऊन उभे राहतात. कोविडच्या काळात सुद्धा जेव्हा लोक एकमेकांना भेटू शकत नव्हते, एकमेकांजवळ येऊ शकत नव्हते, तेव्हा सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकमेकांची खूप साथ दिली. आमच्याकडे जास्त पैसा नव्हता, पण हिंमत होती. सगळ्यांनी एकमेकांना खूप मदत केली आणि त्या काळातून आम्ही पुढे आलो. पण आज मी एका पीडित मुलीची साथ देतीये तर सगळे एवढे माझ्यावर का चिडले होते. शौर्यला आणि इतर मुलांना सुद्धा हाच प्रश्न पडतो. तेव्हा ऊर्जाच्या लक्षात एक गोष्ट येते आणि ऊर्जा म्हणते, शौर्य, हा पॅटर्न आपण लक्षात घ्यायला हवा. शनिवार रविवारचा दिवस पाहून जेव्हा सरकारी कार्यालय बंद असतात, कोर्ट बंद असतं, आपण काही करू शकत नाही, या संधीचा फायदा घेऊन हे सगळं केलं गेलंय. लाईट कट केल्या गेल्या, पाण्याची कनेक्शन बंद केली गेली आणि असे हल्ले केले गेले लहान मुलींवर, म्हणजे या सगळ्या लोकांचा माझ्यावर राग तयार होईल आणि माझीच माणसं माझ्या विरुद्ध उभी राहून मला चाळीतून बाहेर काढताय, माझा विरोध करताय, असा प्लॅन बनवला गेला. शौर्यला सुद्धा हे पटतं. शौर्य विचारतो, पण हे सगळं कुणी केलं असेल. ऊर्जा म्हणते, हे सगळं कुणी केलं हे महत्त्वाचं नाहीये, पण हे सगळं मी करतीये. मी एका पीडित मुलीच्या बाजूने उभी आहे, ही गोष्ट त्या लोकांच्या पचनी पडत नाहीये आणि आता मी हेच करणार. त्यांनी कितीही प्रयत्न केले ना तरी मी पद्माची केस नाही सोडणार, या केसमधून मागे नाही हटणार. आणि आम्हाला तर फक्त एकच पद्मा माहिती आहे, पण अशा अजून या संपूर्ण राज्यात, या संपूर्ण देशात अशा किती पद्मा असतील ज्यांच्यावर अन्याय झाला असेल, ज्यांना न्याय हवा असेल, परंतु त्यांच्या बाजूने लढायला ऊर्जा शिंदे नाहीये. अशा सगळ्या मुलींपर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि ऊर्जाला
तिला आयुष्यात काय करायचंय हे उद्दिष्ट सापडतं. ऊर्जा, शौर्य आणि आपल्या सगळ्या साथीदारांना म्हणते, आता ही एक चळवळ व्हायला हवी. मला अशा असंख्य मुलींपर्यंत पोहोचायचं आहे, ज्या मुलींना न्याय हवा आहे आणि त्यांच्याकडे माझ्यासारखी साथ नाहीये. मी त्या सगळ्या मुलींना न्याय मिळवून देणार. हे ऐकून शौर्य आणि इतर सगळे मुलं खूप खुश होतात आणि एक मुलगा म्हणतो, पण ऊर्जा, येथे बोलून काहीच फायदा होणार नाहीये. आपल्याला त्या सगळ्या मुलींपर्यंत पोहोचायला हवं, त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं, त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायला हवं. पण ते कसं होईल? तेव्हा ऊर्जाला एक कल्पना सुचते आणि ऊर्जा म्हणते, सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल. आपण आपलं चॅनल बनवूया, त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया साईट्सवर आपले व्हिडिओ टाकूया आणि या व्हिडिओमधून मी त्या सगळ्या मुलींना आवाहन करणार की तुमच्यावर कोणताही अन्याय झाला असेल तर तुम्ही माझ्याजवळ या, मी तुमची केस लढणार एकही पैसा न घेता. हे सगळं ऐकून शौर्य आणि सगळी माणसं खूप खुश होतात. ऊर्जाला तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट माहीत झालेलं असतं की तिला आता आयुष्यात काय करायचं आहे आणि अन्याय झालेल्या मुलींना कसा न्याय मिळवून द्यायचा आहे. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. ऊर्जा ही आता फक्त पद्मास नाही तर अशा असंख्य मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे आणि ही चळवळ नक्कीच ती यशस्वी करून दाखवेल यात शंका नाही. पाहता पाहता रात्र होते आणि अर्पिता ही आमदार शिर्केजवळ येते आणि म्हणते, डॅड, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आमदार शिर्के विचारतो, पिल्लू, तुला कधीपासून माझ्याकडून परमिशन घ्यावी लागली? तुला काय बोलायचंय ते बोल लवकर. तर अर्पिता विचारते, आज तुम्ही ऊर्जा शिंदेबरोबर जे काही केलं ते जर त्या हर्षवर्धन अंकलला कळलं तर काय होईल? तेव्हा आमदार शिर्के म्हणतो, कळलं तर कळलं, त्याने काय फरक पडतो? तर अर्पिता खूप दुःखी होते आणि म्हणते, डॅड, तुमच्यासाठी ही केस आणि विक्रांत खूप महत्त्वाचा आहे ना? आमदार शिर्के म्हणतो, हो, कारण या केसनंतरच निवडणुका होणार आहेत आणि मला विक्रांतला त्यामध्ये उभं करायचं आहे. विक्रांतला लॉन्च करायचं आहे राजकारणात आणि तो आमदार झाल्यानंतर माझी ताकद आणखीन वाढेल. संपूर्ण पक्ष, सत्ता माझ्या हातात येईल. त्यामुळे ही केस लवकरात लवकर मिटवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग अर्पिता खूप दुःखी होते आणि म्हणते, डॅड, तुमच्यासाठी विक्रांत महत्त्वाचा आहे, पण मी महत्त्वाची नाही आहे का? आमदार शिर्के विचारतो, तू असं का बोलतेस? अर्पिता म्हणते, जर हर्षवर्धन अंकल किंवा शौर्यला हे कळलं तर माझं लग्न शौर्यशी नाही होणार. माझं शौर्यवर खूप प्रेम आहे आणि काही झालं तरी मला शौर्यशी लग्न करायचं आहे, त्यात मला कोणताही प्रॉब्लेम नको आहे. आमदार शिर्के अर्पिताला समजावून सांगतो, काळजी करू नको, तुझ्या लग्नात कोणताच प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि विक्रांतच्या केसचा आणि तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे? तू तर काही केलं नाहीये ना, त्यामुळे काही झालं ना तर मी शौर्यबरोबर तुझं लग्न लावून देणारच. तुझं लग्न शौर्यशीच होईल. हे ऐकून अर्पिताला आनंद होतो. अर्पिता आमदार शिर्केला मिठी मारते, परंतु अर्पिताला हे माहीत नसतं की शौर्य हा ऊर्जावर प्रेम करतोय आणि काहीही झालं तरी तो अर्पिताशी लग्न करणार नाहीये. पण ज्या दिवशी ही गोष्ट अर्पिता आणि आमदार शिर्केला समजेल, त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल एवढं मात्र नक्की. इकडे ऊर्जाच्या घरी ऊर्जाची आई पूर्वा आलेली असते आणि दळवी काकूंनी तिला आज दिवसभरात काय घडलं ते सगळं सांगितलेलं असतं. ऊर्जासुद्धा आपल्या बाबांचा फोटो पाहत बसलेली असते. तेव्हा दळवी काकू ही पूर्वाला म्हणते, आजपर्यंत आपल्या चाळीत असं कधीच घडलं नव्हतं. ते गुंड, मारामारी, घरातलं सामान बाहेर फेकणं, खरंच सगळं खूप भयानक होतं. पण पूर्वा, तुझी ऊर्जा आहे ना खूप हिमतीची आहे. तिने सगळं हे नेटाने पार पाडलं, धीराने उभी राहिली, हरली नाही. मी चाळीतले सगळे लोक तिला समजावून सांगत होते, ऊर्जा, या केसमधून माघार घे, पद्माची केस लढू नको. पण ऊर्जाने नाही ऐकलं. त्या गुंडांचा नेटाने सामना केला आणि मग चाळीतली सगळी माणसं ऊर्जाच्या बाजूने उभी राहिली आणि त्या गुंडांना इथून हाकलून लावलं. परंतु पूर्वाला मात्र हे आवडलेलं नसतं, कारण पूर्वाला आपल्या मुलीच्या जीवाची भीती वाटत असते. आणि पूर्वा म्हणते, सगळं ठीक झालं, पण आता या वस्तू आहेत, या वस्तूंना कोचा पडल्यात, त्या नीट करता येतील, मळलेली भांडी धुता येतील, पण जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याचं काय करायचं? ऊर्जा हे सगळं ऐकते आणि तिला समजतं की आपल्या आईला हे आवडलेलं नाहीये, तिला माझ्या जीवाची भीती वाटतेय. ऊर्जा ही पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते, आई, माझं ऐकून तरी घे. परंतु पूर्वा रागारागात तिच्याशी काहीच बोलत नाही. दळवी काकू पूर्वाला समजावून सांगते, अगं, तुझी मुलगी खूप धीराची आहे, उलट तुला तर तिचा अभिमान वाटायला पाहिजे. पूर्वा चिडून म्हणते, वाटतो ना काकू, मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो,
पण मला तिच्या जीवाची भीतीसुद्धा वाटते, कारण आता तिच्याशिवाय या जगात माझं कुणीच नाही आहे आणि तिचं काही बरं वाईट झालं ना तर मी नाही जगू शकणार. त्यामुळे मला तिची खूप भीती वाटते. ऊर्जा चिडून म्हणते, आई तुला भीती वाटते माझ्या जीवाची म्हणून मी ही केस लढू नको का? सगळं सोडून घरात बसून राहू का त्या गुंडांच्या भीतीने? पूर्वा ओरडून म्हणते, हो बस, घरात बस, नको लढू केस. पण तू माझं ऐकणार आहे का? ऊर्जाला खूप वाईट वाटतं की आपली आई चक्क आपल्याला घरात बसायला सांगतीये, ही केस लढू नको असं सांगतीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड खूप भारी होता. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, शौर्य जेव्हा घरी पोहोचेल तेव्हा हर्षवर्धन त्याला जाब विचारणार, तू कोठे गेला होतास आणि तुझे कपडे असे अस्तव्यस्त का झाले आहेत? शौर्य सांगणार, माझी काही गुंडांशी बाचाबाची झाली होती. हर्षवर्धनला खूप राग येईल आणि तो म्हणेल, आपण वकील आहोत, आपण काय रस्त्यावर काम करणारे टपोरी नाहीये. तू गुंडांशी बाचाबाची का केली? काय तुझी ही भाषा आणि तू हे काय करतोय? मला घरात दुसरा विक्रांत शिर्के नकोय. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसणार आणि शौर्य हा हर्षवर्धनला प्रश्न विचारणार, दुसरा विक्रांत शिर्के नकोय म्हणजे तुम्ही हे काय बोलताय? त्यामुळे हर्षवर्धन घाबरणार आणि शौर्यला काय उत्तर द्यावं हा प्रश्न त्याला पडेल. आणि इकडे ऊर्जा ही आपल्या आईला, पूर्वाला तिचं आयुष्यातलं उद्दिष्ट काय आहे, तिला आता सगळ्या अन्याय झालेल्या मुलींच्या बाजूने उभं राहायचं आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, ती एक चळवळ उभी करणार आहे याबद्दल पूर्वाला सांगते. त्यामुळे पूर्वाला धक्काच बसतो, कारण एक पद्माची केस लढल्यामुळे इतकं सगळं घडतंय. तर मग ऊर्जाने जर असंख्य मुलींच्या केस लढल्या तर काय होईल, हीच भीती पूर्वाला वाटते. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.